मी त्यांच्या मानेवर हळूवार स्पर्श केला. तशी त्यांच्या अंगात एक वेगळीच चाहरली निर्माण झाली. "भाऊजी, नको ना," त्या लाजत म्हणाल्या खरं, पण त्यांनी मला स्वतःपासून दूर लोटलं नाही. उलट त्यांनी माझ्या गळ्यात हात टाकून स्वतःला अधिक जवळ ओढलं. "माझं नाव शुभम, वय 25 वर्ष. पुण्यातील एका नामांकित IT कंपनीत मी कामाला आहे." माझं आयुष्य तसं सरळ चाललं होतं. पण माझ्या एका निर्णयाने मी एका पावसाळी रात्रीने सगळंच बदलून टाकलं. माझा जिवलग मित्र विशाल आणि मी एकाच टीममध्ये होतो. विशालचं लग्न होऊन जेमतेम 7-8 महिने झाले असतील. तो त्याच्या संसारात खूप सुखी होता. त्याची पत्नी सुमन दिसायला अत्यंत देखणी आणि साधी. पण नियतीला कधीतरी वेगळंच मान्य होतं. कंपनीच्या एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी विशालला अचानक 5-6 दिवसांसाठी परदेशात जावं लागलं. निघताना त्याने विश्वासाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "शुभम, सुमन घरी एकटीच आहे. तिला काही लागलं सवरलं तर बघ. जरा तिची काळजी घे." मी हसून त्याला शब्द दिला, "अरे विशाल, तू काळजी नको करू. मी आहे ना." विशाल गेल्यावर तिसऱ्या दिवशी सुमन वहिनींचा फोन आला. त्यांचा आवाज फोनवरही खूप मृदू आणि काहीसा कातर वाटत होता. "भाऊजी, घरातलं थोडं सामान संपले. मी लिस्ट व्हॉट्सअप करते. येताना घेऊन याल का?" मी सामान घेऊन त्यांच्या घरी पोहोचलो. दरवाजा सुमननेच उघडला. त्या दिवशी त्यांनी नेसलेली साडी आणि केसात माळलेला तो गजरा, त्यांचा तो सुगंध संपूर्ण घरात दरवळत होता. सामान किचनमध्ये ठेवताना माझा हात चुकून त्यांच्या हाताला स्पर्श झाला. तो मखमली स्पर्श एखाद्या विजेच्या धक्क्यासारखा माझ्या अंगातून आरपार गेला. त्यांनी मला थांबवून चहा केला. चहा देताना त्यांनी जे स्मित हास्य केलं त्यामध्ये एक अनामिक ओढ होती, जी मला दिवसभर अस्वस्थ करत राहिली. दुसऱ्या दिवशी पुण्यात मुसळधार पाऊस पडत होता. सुमनने पुन्हा काही गोष्टी मागवल्या होत्या. मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्या किचनमध्ये काहीतरी बनवत होत्या. पावसाच्या गारव्यामुळे वातावरणात एक वेगळीच धुंदी होती. मी किचनच्या दारापाशी उभा राहिलो तेव्हा त्यांचं लक्ष नव्हतं. त्यांचा साडीचा पदर खांद्यावरून निसटला होता. त्यांच्या गोऱ्या पानत्वचेवर ते साडीचे लाल पट्टे आणि पावसाळी हवेने आलेला तो गुलाबी थंडावा. ते दृश्य पाहून माझं मन हरपलं. "या ना भाऊजी, चहा घेणार की कॉफी?" त्यांनी वळून विचारलं. मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो. आज त्या काहीशा नटलेल्या वाटत होत्या. गप्पा मारताना त्या मुद्दाम माझ्याजवळ सरकून बसल्या. मी हळूच विचारलं, "वहिनी, विशालशिवाय करमतंय का तुम्हाला?" त्यांनी थेट माझ्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या त्या काळेभोर डोळ्यात एक वेगळीच तहान होती. त्या म्हणाल्या, "करमतंय की. तुम्ही येताय ना रोज भेटायला." असं म्हणताना त्यांनी माझ्या हाताच्या कोपऱ्याला स्पर्श केला. त्यांच्या त्या स्पर्शात एक वेगळंच आमंत्रण होतं. माझ्या श्वासाचा वेग वाढला होता. मी थोडा धीर एकवटला आणि त्यांचा हात माझ्या हातात घेतला. त्यांनी हात मागे घेतला नाही, उलट माझ्या हातावर आपली पकड घट्ट केली. "भाऊजी, काही बोलायचंय का? मनात काही ठेवू नका. आपण आता मित्र आहोत." त्या कुजबुजल्या. मी त्यांच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणालो, "वहिनी, खरं सांगू? तुम्ही मला पहिल्या दिवसांपासूनच खूप आवडता. तुमचं हे सौंदर्य कोणत्याही पुरुषाला वेड लावल असं आहे." हे ऐकताच त्यांच्या गालावर लाली पसरली. त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून विचारलं, "मग इतका वेळ का लावला सांगायला? मी कधीपासून या क्षणाची वाट पाहत होते." तिने जेव्हा विचारलं, "इतका वेळ का लावला सांगायला?" तेव्हा जणू माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं. सुमन वहिनींच्या त्या शब्दांनी माझ्या आतल्या पुरुषाला जागृत केलं होतं. मी काहीही न विचार करता त्यांना घट्ट मिठीत सामावून घेतलं. त्यांच्या शरीराची ती ऊब आणि केसातला गजऱ्याचा तो मादक सुगंध मला एका वेगळ्याच धुंदीत घेऊन जात होता. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि आत आमच्या श्वासांचा वेग. त्यांनी मानेवर हळूवार स्पर्श केला. तशी त्यांच्या अंगात एक वेगळीच चाहरली निर्माण झाली. "भाऊजी, नको ना," त्या लाजत म्हणाल्या खरं, पण त्यांनी मला स्वतःपासून दूर लोटलं नाही. उलट त्यांनी माझ्या गळ्यात हात टाकून स्वतःला माझ्या अधिक जवळ ओढलं. त्यांची ती नाजूक कंबर आणि त्यांचं ते भरलेलं रूप पाहून माझं नियंत्रण सुटलं होतं. मी त्यांना हळूच उचललं आणि बेडरूमच्या दिशेने पावलं टाकली. त्यांनी माझे खांदे घट्ट पकडले होते. बेडरूममध्ये गेल्यावर मी दरवाजा लावून घेतला. आता रूममध्ये फक्त आमचे श्वास आणि बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज होता. त्यांनी आता एक पातळ रेशमी गाऊन घातला होता.
त्यांच्या गोऱ्यापार रंगावर तो एक काळा रंग आगीसारखा उठून दिसत होता. त्या गाऊनमधून दिसणारं त्यांचं यौवन मला वेड लावत होतं. मी त्यांच्याजवळ जाऊन झोपलो आणि त्यांना त्यांच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तो स्पर्श इतका उत्कट होता की जणू आम्ही दोघेही एक स्वर्गीय सुखाचा अनुभव घेत होतो. शुभम, किती दिवस मी ही आग मनात दाबून ठेवली होती माहीत आहे का? त्या खोल आवाजात कुजबुजल्या. त्यांचा तो गरम श्वास माझ्या कानावर पडला होता. मी त्यांच्या अंगावर चुंबनाचा वर्षाव सुरू केला. माझ्या खडबडीत हातांनी जेव्हा त्यांच्या लोण्यासारख्या मऊ त्वचेला स्पर्श झाला तेव्हा त्या आनंदाने डोळे मिटून घेतले. आमचे दोन्ही देह आता एकमेकांना पूर्णपणे भिडले होते. माझी रुंद छाती त्यांच्या नाजूक शरीराला स्पर्श करत होती. त्यांनी मला मिठीत अधिकच आवडलं आणि त्या म्हणाल्या, आज माझी वर्षानुवर्षांची ताण तुम्ही पूर्ण करा. ती रात्र माझ्यासाठी केवळ एक वासना नव्हती, तर ती एक ओढ होती. मी त्यांच्या शरीराच्या प्रत्येक कोपऱ्याला आपल्या प्रेमाने तृप्त करत होतो. त्यांच्या नाभीपाशी जेव्हा माझा स्पर्श झाला तेव्हा त्यांच्या तोंडातून एक बारीक खुंदका निघाला. ती रात्र, तो कंदिलाचा मंद प्रकाश आणि आमची जवळी, सगळंच अविस्मरणीय होतं. सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरणं खिडकीतून आत आली तेव्हा सुमनच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. विशाल परत यायला अजून 2 दिवस बाकी होते आणि आम्हाला या वेळेचा पुरेपूर आनंद घ्यायचा होता. सकाळी मी जागा झालो तेव्हा सुमन बाथरूममध्ये होती. दरवाजा थोडा उघडा होता. मी हळूच तिथे गेलो तर त्या अंगावर पाणी टाकून घेत होत्या. त्यांच्या पाठीवरून वाहणारे ते पाण्याचे थेंब पाहून माझ्या मनात पुन्हा इच्छा जागृत झाली. मी मागून त्यांना जाऊन घट्ट मिठीत घेतली. अरे भाऊजी, काय हे, कोणी येईल, त्या लाजत म्हणाल्या. मी म्हणालो, कोणीच नाही सुमन, आज फक्त आपण दोघंच आहोत. त्या दिवशी आम्ही घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आमचा रोमॅन्स शोधला. कधी हॉलमधल्या सोफ्यावर तर कधी खिडकीपाशी पावसाच्या सरी बघत. सुमन आता पूर्णपणे बिनधास्त झाली होती. पण एक क्षणी तिचे काळजीत विचारलं, शुभम, विशाल आल्यावर आपण हे कसं थांबवणार? मी तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणालो, हा आपला गुप्त रोमांस आहे सुमन. हे रहस्य आपल्या दोघांच्या मनातच राहील. विशाल परत यायच्या आधीही ती शेवटची रात्र होती. ही भावना मनात येताच काळजात एक वेगळीच बेचैनी दाटून आली होती. सुमन आज काहीशी शांत पण अधिकच मादक दिसत होती. तिने आज साडी नेसली नव्हती, तर एक पातळ रेशमी गाऊनमध्ये ती आपल्यासमोर होती. त्या कपड्यातून तिच्या शरीराच्या रेषा स्पष्ट जाणवत होत्या. तिच्या त्या गोऱ्यापांढ वर्णावर तो काळा रंग एखाद्या आगीसारखा भासत होता. आज आपली शेवटची रात्र, उद्या विशाल येईल, ती माझ्याजवळ येऊन बसत म्हणाली. तिच्या आवाजात एक अनामिक ताण होती. तिने माझा हात धरला आणि आपल्या नाजूक कमरेवर ठेवला. तिचा तो मऊ स्पर्श लागताच माझ्या अंगात नवीन चैतन्य सळसळलं. मी तिला मागून मिठीत सामावून घेतलं आणि तिच्या मानेवर ओठ टेकवले. विशाल येईन सुमन, पण तुला विसरणं आता माझ्यासाठी अशक्य आहे. मी तिच्या कानात कुजबुजलो. तिने मागे वळून माझ्या डोळ्यात पाहिलं. तिचे डोळे कामुक झाले होते. शुभम, माझी इच्छा फक्त तूच पूर्ण करू शकतोस, असं म्हणत तिने मला ओढून बेडरूममध्ये नेलं. आज बेडरूममध्ये कंदिलाचा मंद प्रकाश होता, जो वातावरणाला अधिकच रोमॅन्टिक बनवत होता. त्या रात्री आम्ही मर्यादांच्या सर्व सीमा ओलांडल्या. तिची ती गोलाकार आकृती आणि माझा मजबूत बांधा यांचं जणू एक मिलाप झालं होतं. रात्रीचे 2 वाजले होते. आम्ही दोघेही घामाने चिंब झालो होतो, पण तरीही ओढ कमी होत नव्हती. तेव्हा सुमनने माझा हात पकडून आपल्या पोटावर ठेवला. शुभम, तुला काही सांगायचे, ती हळूच म्हणाली. तिने माझ्या डोळ्यात बघत सांगितलं, कदाचित आपण या नात्याचा एक वारसदार घेऊन फिरतोय. मला वाटतंय मला मूल होणार आहे. हे ऐकताच माझे डोळे विस्पावले. विशाल तर बाहेर होता, मग हे कसं? पण मला आठवलं, विशाल जाण्यापूर्वी त्याचे प्रयत्न सुरू होते. पण सुमनच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळंच सांगत होता. सकाळचे 9 वाजले होते. दारावरची बेल वाजली आणि आम्ही दोघेही भानावर आलो. विशाल आला होता. सुमनने घाईघाईने आपली साडी व्यवस्थित केली, विखुरलेले केस सावरले आणि आरशात बघून चेहऱ्यावरचा तो रोमॅन्टिक ओलावा पुसून टाकला. मीही स्वतःला सावरलं आणि हॉलमध्ये गेलो. विशाल खूप खुश होता. त्याने मला मिठी मारली. काय शुभम, कशी आहे सुमन? त्रास तर नाही ना दिला हिने? तो हसत म्हणाला. मी कसाबसा हसलो
आणि म्हणालो, नाही रे, सगळं नीट होतं. सुमन किचनमधून चहा घेऊन बाहेर आली. तिने विशालकडे बघून एक साधी स्माईल दिली, पण त्या स्माईलच्या मागे काल रात्रीचा तो मादक उदारपणा दडलेला होता, जो मला फक्त माहीत होता. जेवण झाल्यावर विशाल थोडा वेळ झोपायला गेला. मी निघायची तयारी केली. सुमन मला सोडायला दारापर्यंत आली. विशाल झोपलेला असताना तिने फक्त पटकन माझा हात धरला. शुभम, विशालला काहीच कळणार नाही, पण हे जे काही आपल्यात घडलं ते माझ्या अंतर्मनात कायम राहील. तू दिलेला तो आनंद, सुख आणि समाधान मी कधीच विसरणार नाही. ती हळूच आवाजात कुजबुजली. काही महिने निघून गेले. विशाल आणि सुमनच्या आयुष्यात आनंदाची बातमी आली. सुमन खरोखरच गरोदर झाली होती. विशालला वाटत होतं की तो त्याच्या रक्ताचा वारसदार आहे, पण सुमनच्या मनात आणि माझ्या मनात एक वेगळीच खात्री होती. जेव्हा मी त्यांना पुन्हा भेटलो, तेव्हा त्याने माझ्याकडे बघून आपल्या गुलाबी ओठांनी एक मादक हास्य दिलं. विशाल समोरच होता, पण आमचा हा नजरेचा खेळ सुरूच होता. विशाल कामात व्यस्त असताना सुमनने माझ्याजवळ येऊन हळूच म्हटलं, विशालला वाटतं हा त्याचा वारसदार आहे, पण मला माहीत आहे हा तुझ्या त्या मजबूत भावनांचा आणि पुरुषार्थाचा अंश आहे. आमचं हे नातं आता परिपक्व आकर्षणात बदललं होतं. आम्ही जगासमोर भाऊजी आणि वहिनी होतो, पण बंद दाराआड आमचं एक वेगळंच जग होतं. एका अघटित प्रसंगातून सुरू झालेली ही प्रेमकथा आता एका गुप्त रहस्याच्या रूपात आयुष्यभर चालणार होती. बाहेर मुसळधार पाऊस सुरूच होता, जसा त्या पहिल्या रात्री होता. आम्ही दोघेही त्या पावसाच्या सरींमध्ये एकमेकात विरघळलो होतो.